मला वाटतं त्यांचं राजकारणाचं भूत उतरायलाच तयार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळे मूळ आरक्षणाचा मराठा समाजाचे विषय सोडून केवळ राजकीय भाषा जरांगे पाटील बोलताना गेले महिनाभर दिसतायत. आता तर ते सरकारच्या लोकप्रिय योजना लाडक्या बहिणीच्या योजनेवर बोलायला लागले. म्हणजे एवढं भूत यांच्या डोक्यामध्ये गेलंय किंवा भूताने त्यांना पकडलंय, राजकीय भूताने, की योजना कशी चुकीची आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीत पैसे वाटणं आहे. आमदार त्या ठिकाणी योजनेसंदर्भात काय बोलतायत त्याच्यामुळे ते 100% राजकीय झालेत. 100% राजकीय भूत त्यांच्या डोक्यातनं एवढी आम्ही सांगून सुद्धा उतरलं नाही, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे. जे आमदार बोलले त्या आमदारांना काय दम मारायचा तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मारलाय. मुख्यमंत्रीने अजितदादांनी या योजनेची शाश्वती त्या ठिकाणी दिले. चिंता करायचं कारण नाही. ही योजना 100% त्या ठिकाणी चिरकाल टिकणारी असेल, त्याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनता, लाडके भाऊ, लाडकी बहीण, शेतकरी महायुतीचं सरकार या ठिकाणी आणतील. खरं म्हणजे मला जरांगेंचा तोल आता जास्तीत जास्त सुटताना दिसतोय. म्हणजे पहिले हात काय दाखवायचे, छाती काय वाढवायचे, आता मांड्यात ठोपटायला लागलेत. म्हणजे हळूहळू त्यांचा विदूषक होतोय की काय, अशा प्रकारच्या गोष्टी आज त्यांच्या कृतीतनं, वक्तव्यातनं, भाषणातनं त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि पहिल्या दिवसापासून दम मारायचं काम सुरू आहे, डोस द्यायचं काम सुरू आहे. म्हणजे मराठा समाजाचं पाठबळ आहे. हे काय तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला दम मारण्यासाठी आहे का, कोणाला संपवण्यासाठी आहे का, कोणाला त्या ठिकाणी अतिरेकी प्रकारचे इशारे देण्यासाठी आहे का? म्हणजे मुंबईत मी घुसणार, कुणाच्या घरात जाणार, कुणाचे पंखे काढणार, कोणाचे फ्रीज काढणार. म्हणजे मला वाटतं बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं घरात शिरून कोण पंखे काढत होते, फ्रीज काढत होते, अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाई आपण करणार आहात का? बरं, आमच्यासारख्यांना डोस द्यायला आम्ही कुणाच्या बापाला अजूनपर्यंत घाबरलेलो नाही. त्याच्यामुळे घरात घुसू, इथे घुसू, तिथे घुसू, जरांगे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. कधीही घुसा, आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत. परंतु हा जो काही अहंकार आलाय, म्हणजे आमचा पाराही चढवायला लावू नका. आतापर्यंत व्यक्तिगत आम्ही कधीच बोललो नाही. मराठा समाजासाठी आपण बोला, काम करा. अजूनही सांगतो, आम्ही बिनशर्त आपल्या पाठीशी राहू, आपला उदो उदो करू. पण उठसूट देवेंद्र फडणवीसला एकेरी बोलणार, त्या ठिकाणच्या आमच्या नारायण राणेंना बोलणार, भुजबळांना बोलणार, आम्हाला त्या ठिकाणी वाटेल ते बोलणार, प्रसादला काय खायला घालणार. म्हणजे कुठल्या संस्कृतीमध्ये आपण वावरतोय? आणि आता हे मराठा समाजाच्या लोकांना अजिबात आवडत नाही, याचं त्यांनी भान ठेवावं. किंबहुना समाजातल्या लोकांशी बोलावं. काही आजूबाजूला चार खुसमस्करे, काही सोशल मीडियात ठेवलेली पेड लोक, त्याचबरोबर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पडद्याआडून असणारी त्यांच्या पक्षाची लोक, त्यांचं तरुण नेतृत्व, राजेश टोपे असतील किंवा रोहित पवार असतील, उद्धव ठाकरेंच्या संबंधित असणारे काही संघटना, हे सगळे लोक तुमचं आता सूत्रसंचलन करतायत. तुमचं आंदोलन पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात गेलंय. तुमचं आंदोलन स्वतः चालवत नाही आहात. सांगता फक्त मराठा समाजाच्या भावना समजून घेऊ, समाजाला बोलवू, समाजाचं मत घेऊ. समाजाचं मत तुम्ही राजकारण आमच्या आरक्षणाच्या प्रश्नावर करावा असं अजिबात नाही. आम्ही समाजात वावरतो, समाजासाठी आमचंही काही योगदान आहे.
आणि आम्ही काही AC मधनं आलेलो नाही आहोत. आम्ही पण खेड्यापाड्यातनं गरीब कुटुंबातनं येऊन प्रगती करत इथपर्यंत पोचलोय. त्याच्यामुळे मीच गरिबाचा कल्याणकारी, मीच त्या ठिकाणी तारणहार, अशा प्रकारच्या अहंकारातनं कृपया बाहेर या आणि मराठा समाजाचा मूळ प्रश्न आहे आरक्षणाचा आणि प्रश्नांचा त्याच्यात लक्ष घाला. त्याच्यावर बैठका करा, त्याच्यावर चर्चा परिसंवाद करा, तज्ज्ञांच्या बैठका, सरकारच्या बैठका करा. आम्ही आहोत ना सोबत. बरं, मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास आहे ना? देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही, चला समजू शकतो आम्ही. आपण म्हणाल मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे, मग मुख्यमंत्र्यांवर तरी विश्वास ठेवा ना. देवेंद्र फडणवीसांशिवाय त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावा. वाटल्यास आम्ही साहेबांना विनंती करू, त्यांचा प्रश्न सुटतोय, मुख्यमंत्र्यांना बैठक त्या ठिकाणी घ्यावी. परंतु या ठिकाणी आमच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. सरकारच्या योजनांवरून राजकारण करू नका. बरं, राजकारण करायचं आहे तर लोकशाहीत सगळ्यांना अधिकार आहे ना. करा ना राजकारण, करा ना उमेदवार उभे, काढा ना पक्ष. दुसरी पण जनता या राज्यात राहते ना. मराठा समाजाची लोक सगळ्या पक्षात आहेत, स्वतंत्र विचार करणारी आहेत, बुद्धिजीवी आहेत. गरीब मराठा समाजाच्या मागे स्वतः मुख्यमंत्री उभे आहेत. देवेंद्रजींनी अनेक योजना पुढाकार घेऊन सरकारच्या माध्यमातून दिल्या आहेत, याचा उच्चार वारंवार केलाय. परंतु त्या ठिकाणी मी म्हणजे या जगातला सर्वश्रेष्ठ, हे जे काही अहंकाराचं भूत जे लागलंय ना, ते पहिलं जरा काढा. त्याच्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. मराठा उलट आरक्षणाचं, मराठा समाजाचं तुमच्या अशा वागण्याने नुकसान होईल. भाऊ, 29 तारीखपर्यंत पुन्हा एकदा त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. ते म्हणाले की 29 तारीखपर्यंत अल्टिमेटम देतो, नाहीतर तुमचा विषय संपला. कितवा अल्टिमेटम आहे? सरकारला अल्टिमेट देत असताना सरकारची भावना नाही आहे का द्यायची, तर सरकारची 100% भावना या ठिकाणी आहे. आणि तुम्ही काय मराठा आरक्षणासाठी चाललंय की कोणाला संपवण्यासाठी चाललंय? देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी संपवा मंत्री करा की संपवी मंत्री करा. अरे, देवेंद्र फडणवीसांनी संपवण्याचं नाही तर माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यांची 5 वर्षाची कारकीर्द महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आम्ही जोडण्याचं काम करतो. नदी जोड प्रकल्प आणि आणला, अनेक नद्या जोडतोय आम्ही, अनेक समाजाची गरीब घटकातील लोक जोडतोय, सर्वांगीण विकासाची भूमिका घेतोय, वेगवेगळ्या समाज घटकांना जोडतोय, समाजात वितुष्ट होऊन याची काळजी घेतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड सारखं सर्व जिल्ह्यांच्या पाण्याच्या योजना एकत्रित धरणातनं जोडण्याचं काम देवेंद्रजी करतायत. त्याच्यामुळे ते जोडण्याचं काम करतायत, तुम्ही तोडण्याचं काम करताय. आणि मला वाटतं मराठा समाजाच्या भावनांचा खेळ मांडू नका, मराठा समाजांच्या भावनांचा सौदा करू नका. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत. आम्ही सारे विविध पक्षातले नेते आमदार मराठा आरक्षण प्रश्नांसाठी तुमच्या सोबत आहोत. परंतु तुमच्या गेल्या 15 दिवसाच्या ॲक्टिव्हिटी 100% राजकीय झाल्यात, हे मराठा समाजाला कळून आलंय. आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज मागवताय. मग तुम्हाला आता समजून आलंय की मराठा आरक्षणावर आता गर्दी जमत नाहीये. लोकांना कळायला लागले तुमच्या कामाचा फोकस डायव्हर्ट होतोय. म्हणून आता इच्छुक उमेदवार असतात, ते सगळे घोड्यावरच बसलेले असतात. त्याच्यामुळे असे इच्छुक उमेदवार जमवायचे, त्यांची ताकद बघायची आणि मग ह्या उमेदवारांची पुन्हा शक्ती करून आपण मराठा समाजाची दिशाभूल करायची. हे कृपया थांबलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि घुसाघुसीच्या भाषा आमच्यासारख्या तरी कार्यकर्त्यांशी करायच्या नाहीत. आम्ही आयुष्यात इथपर्यंत आलोय ते घुसाघुसी करून आणि ठोकाठोकी करून आलोय, हे नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. भाजपच्या नेत्या मिलन खतगावकर ज्या आहेत त्यांनी जरांगेची भेट घेतली आणि आता चर्चा सुरू झाली की त्या पहिल्या उमेदवार त्यांच्या असतील. नाही, मला वाटतं हे बघा, निवडणुकांमध्ये जे इच्छुक असतात
ज्यांना तिकीट मिळणार नाही असं वाटतं की तिकीट मिळत नाही, त्या जाऊन भेटत असतात, जिथून अपेक्षा असते तिथून उमेदवारी मागत असतात आणि काही लोकांना उमेदवार पण हवे असतात, येईल त्याला उमेदवारी देत असतात. आणि त्याच्यामुळे असे उमेदवार आता 2 पक्ष 3 पक्षांचे 2 आमनेसामने येणार आहेत. मग 2 उमेदवार आयडियल राहिलेत ना. त्यांचा हाच समज आहे. ते 4 उमेदवार रेडीमेड झाले आणि त्याच्यामुळे आपल्या उमेदवारासाठी कुठे जायला नको. परंतु सरकार शाश्वत या ठिकाणी जनतेला हवंय. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जनतेने पाहिलेला आहे महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीनं झाला आहे. त्याच्यामुळे जनता शिंदे सरकारच्या मागेच ताकदीनं उभी राहील. आणि देवेंद्रजींच्या बाबतीत आपण वाटेल ते बोलताय, मला वाटतं अजूनही आपण थांबायला तयार नाही. आणि देवेंद्रजींना फळं भोगायला लागतील की त्यांच्या आयुष्यात काय वाढलंय हे येणारा काळ दाखवून देईल. कुणाच्या शापानं त्या ठिकाणी नेतृत्व मोठं होत नाही किंवा कमी होत नाही. या ठिकाणी आपण समजून घ्यायला हवंय. मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावायची आहेत का असं कोण विचारतं? जरांगे पाटील साहेब. ओबीसीने मराठा वाद उभा कोणी केला आहे? जरांगे पाटील साहेबांनी. एका बाजूला सांगायचं जे अधिकारी त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तेव्हा विशिष्ट समाजाचे होते, हे त्याच वेळेला सांगायचं आणि दुसऱ्या वेळेला लगेच दुसरं वाक्य तुम्ही जातीपातीचं करताय आणि अधिकाऱ्यांमध्ये जातीपात कशाला. म्हणजे आपणच बोलायचं आणि आपणच पुन्हा प्रबोधन करायचं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता जनतेला हळूहळू त्या ठिकाणी कळायला लागलेल्या आहेत. अजूनही सांगतो, तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा द्वेष तिरस्कार डोक्यातनं काढा आणि आम्हाला वाटेल ते बोलाल त्यांची चाकरी करतो, नोकरी करतो, भाकरी खातो. होय, आम्हाला ज्यांनी घडवलं, मोठं केलं, वाढवलं, त्यांची नोकरी चाकरी भाकरी जे असेल ते आम्ही मानायला तयार आहोत. कारण देवेंद्रजींची महाराष्ट्राला गरज आहे आणि त्याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते वाटेल ते योगदाननी बलिदान द्यायला तयार आहेत. पेगाससच्या माध्यमातून विरोधकांवरती पाळत ठेवण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे असा आरोप मोहित तपासे यांनी केला. कसं पाहता? नाही, मला वाटतं आरोप हे आरोप असतात. अशा प्रकारची पाळत ठेवण्याची काही आवश्यकता नाही. सरकारकडं मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना राज्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा गुप्त अहवाल येत असतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष पाळत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता खाई त्याला खवखवे. जर त्या ठिकाणी गपचूप कोण काय करत असेल तर त्याला त्या ठिकाणी स्वतःची सावली ही सुद्धा त्याला संशयातीत वाटते. भाऊ, अजित पवार गटाच्या अनेक फायली 18 ते 20 फायली ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्यामुळे कुठेतरी अजित पवार गटातील आमदार नाराज आहेत. नाही, मला असं वाटत नाही. शेवटी जेव्हा 3 पक्षाचं सरकार चालवायचं असतं तेव्हा मागण्या करणारे 3 पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि लोकप्रतिनिधी असतात आणि अशा वेळेला समन्वय काढून त्या मतदारसंघाचा मार्ग काढायचा असतो. आता जिथे आमदार शिंदे गटाचा असेल त्यावेळेला तिथे जर समजा राष्ट्रवादीची लोक असतील किंवा आमचे असतील भाजपची, त्यांच्या काही मागण्या असतात, पण तिथे आमदार असतो त्या पक्षाला आपण झुकतं माप देतो. तसंच भाजपचा आमदार असेल तिथे थोडासा अन्याय राष्ट्रवादी किंवा शिंदे गटांवर होऊ शकतो, शिवसेनेवर. आणि याच्यातनं सुवर्णमध्य काढत आमचे तिन्ही नेते, तिन्ही पक्ष हे सरकार उत्तमपणे चालवत आहेत. 2-2.25 वर्ष महाराष्ट्रातील जनतेला समन्वयातनं मार्ग काढत विकासाकडे नेण्याचं अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. भाऊ, संघाच्या 2 दिवस बैठका सुरू आहेत. काल देखील विलेपार्ले इथे बैठक झाली. संघाने म्हणाले की सरकारची प्रतिमा सुधारायला हवी. ज्या पद्धतीने बदल्या होत आहेत त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे, विरोधक आक्रमक होत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची जबाबदारी प्रतिमा सुधारायची असं सरकारने. नाही, भाजप प्रतिमेची त्या ठिकाणी काळजी घेतच असतो. काही चुका, काही जर त्या ठिकाणची दिशा चुकली तर आमचा संघ, जे आमची पालक
मातृपितृ संस्था आहे ते मार्गदर्शन करते, त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. आता शेवटी युतीचे जे घटक पक्ष असतात त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वाटचाल करावी हे त्यांचं पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी ठरवत असतं. आणि मला वाटतं एकत्रितपणे ज्या काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत किंवा आरोप आहेत त्याचं निराकरण निरसन नक्कीच एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा करतील. भाऊ, काही जे जुने जाणते नेते आहेत, जे संघ विचाराचे नेते आहेत, भाजप विचारसरणीचे नेते आहेत, त्यांना पुन्हा एकदा आणलं पाहिजे मुख्य प्रवाहात आणि त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देऊन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं देखील संघाचं म्हणणं आहे, जेणेकरून विधानसभेत भाजपला फायदा होऊ शकतो. काय रिपीट करू? भाजप विचारसरणीचे आणि संघ विचारसरणीचे जुने जाणते जे नेते आहेत, जे सध्या सक्रिय नाही आहेत, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करून त्यांच्यावर जबाबदारी देऊन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं देखील संघाचं म्हणणं आहे, जुने जाणते कार्यकर्ते. नाही, मला वाटतं संघ नेहमी मार्गदर्शकाची भूमिका घेत असतं, त्यांची राजकीय भूमिका नसते. परंतु चांगल्या सूचना ज्या असतात त्या ठिकाणी पक्ष अंमलात आणत असतो. आणि संघ हे भाजपला राष्ट्रवादी विचारांना ताकद देण्यासाठी कार्यरत असतो. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी संघाचे सगळे कार्यकर्ते भाजपच्या मागे राष्ट्रभक्तीची भूमिका असल्याकारणानं त्या ठिकाणी उभे राहतात. आणि त्यामुळं ताकदीनं लोकसभेत जे काही थोडंफार अपयश आलं ते धुवून काढण्यासाठी संघ ताकदीनं उभा राहील, मार्गदर्शन करेल. आणि त्यांच्या सूचना घेऊन भाजपी त्या ठिकाणी जुने नवीन संघ असं सर्व एकत्रितपणे जनतेसाठी काम करू, राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन. आगामी दिवसात महायुतीमध्ये इन्कमिंग वाढणार आहे का? कारण काँग्रेसचे जे नेते आहेत, आमदार आहेत, हिरामण ठोसकर हे आता सत्ताधाऱ्यांची भेट घेताना बघायला मिळत आहेत, तर संपर्कात आहेत का महाविकास आघाडीचे आमदार तुमच्या? आता याच्यामध्ये इन्कमिंगचे दोन प्रकार असू शकतात. एक इन्कमिंग तिकीट मिळत नाही म्हणून, एक इन्कमिंग काहीतरी राज्याचं भविष्य, आपल्या मतदारसंघाचं भविष्य व्हावं म्हणून असू शकतं. आता तीन पक्षाचं एक सरकार आणि विरोधी पक्ष आहे, दोघांनाच उमेदवारी मिळणार, त्याच्यावर 4 जण कुठेतरी जाणार, काहीतरी करणार. आणि त्याच्यामुळे इन्कमिंग निवडणुकीच्या तोंडावर जात असतात. ही राजकारणातली एक प्रक्रिया आहे. इन्कमिंगचा उद्देश काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. रोहित पवार यांनी आरोप केला की सरकारने कंत्राटी भरतीमध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि कामं जी आहेत ती प्रसाद लाड आणि किशन मुश्रीफ यांच्या कंपनीला देते. मला वाटतं ते आमदार आहेत, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ते मांडू शकतात. विविध आयुधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते न्याय मिळवू शकतात, प्रश्न सोडवू शकतात, भ्रष्टाचाराला धडा शिकवू शकतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे तक्रार करू शकतात. परंतु यांना विषयाचा निपटारा करायचा नाही. ह्यांना केवळ आरोप करून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि सरकारचं त्या ठिकाणी नाव कशा पद्धतीनं खराब होईल याचाच विचार राजकीय उद्देशानं प्रेरित होऊन आहे. त्याच्यामुळे ते विषयाच्या मुळाशी जाणार नाहीत, भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाणार नाहीत. केवळ निराधार आरोप ते पोपटासारखे करत राहतील, त्याला सपोर्टिंग गोष्टी करणार नाहीत, ते आरोप तडीस लावणार नाहीत. हा अनुभव गेल्या अनेक आरोपांना दिसतो. असंही ते म्हटले की बारामतीमध्ये जो पॅटर्न किंवा जो प्रयोग झाला तसाच कर्जत जामखेडमध्ये सुद्धा प्रयोग माझ्या मतदारसंघात होईल. बाहेरून मोठा उमेदवार आणण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीचा आहे. नाही, मला वाटतं राजकारणामध्ये लढाई ही लढाई असते. त्याच्यामुळं असं नाही की लढाईत छोटा उमेदवार द्यायचा. प्रत्येकजण आपला उमेदवार निवडून येण्यासाठी आणि समोरचा पराभूत होण्यासाठी बलाढ्य उमेदवार आणि सगळी शक्ती पणाला लावत असतो. त्याला आम्ही अपवाद कसे काय असू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.